स्पष्ट केली होती कर्णधाराने की आमचा परफॉर्मन्स तेवढा तर खास राहिला नाहीये यंदाच्या हंगामामध्ये, परंतु प्रयत्न करतोय. जेव्हा हार्दिक आले होते आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. न हरता न थकता जो प्रयत्न कंटिन्युअसली करतो ना, एक दिवस असा येईल की नक्कीच ट्रॉफी ठेवण्याकरिता जागा नसेल. म्हणून त्याकरिता एक चांगली टीम जर बनवायची असेल तर प्रत्येक खेळाडूंवर भरोसा दर्शवणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण की क्रिकेटने आपल्याला काय शिकवलंय तर सुख आणि दुःखामध्ये साथ देऊन एक चांगला संघ उभारणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. विजय असेल पराभव असेल या सर्वांमध्ये आपण सहभागी असणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण की नेहमीच आयुष्यामध्ये सुखामध्ये साथ देणाऱ्या माणसांपेक्षा दुःखामध्ये आपल्या मागे किती उभे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. स्पेलला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्याकरिता मिस्टर हार्दिक आहे या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये, तर दोन फलंदाज देवानंद आणि तदनंतर संतोष अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने दाखल आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आधी आपण पाहू शकाल. लॉंग ऑन रिझन मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिड विकेट रिझन मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये. अगदी आपण पाहता एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक या झेल खाली ते चुकी करणार नाहीयेत. अगदी पहिल्या विकेटचे इथे झाले पतन. फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 1 डकवर बाद होईल फलंदाज. मंद मंद पावलांनी अगदी आपण पाहू शकाल एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाने अगदी ही टॅगलाईन या सामन्याकरिता पाटील 5141 चे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय अनिलजी पाटील त्यांचं आपण पुन्हा एकदा करूया शब्द सुमनांनी स्वागत. पहिल्या चेंडूवर अगदी विकेटचे इथे झाले पतन. हार्दिक विकेट टेकर गोलंदाज अगदी बनत असताना वन डाऊन बॅटर मिस्टर वैभव या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. चांगली लाईन मेंटेन केली आहे. पुन्हा एकदा फटका फसला हवेमध्ये. हा चेंडू ट्रॅप होतं आणि या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल आणखी एक मासा लागलाय गळाला. विकेटचं होईल इथे पतन. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. चुकी काय घटित होते. नुकताच एक विकेट गेले म्हणजे ठेच लागले, परंतु त्यामधून काहीतरी शिकणं काहीतरी घेणं ही महत्त्वाची बाब आहे. आजकालचे नवनवीन क्रिकेटर फक्त एक चुकी करतात की आल्या आल्या एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मानसिकता ही चेंज करावी लागेल. सिच्युएशननुसार स्वतःला तयार करावं लागेल. पहिली विकेट गेल्यानंतर दुसरी विकेट सुद्धा तंबूच्या आशाला. आता दबावपूर्ण स्थिती अगदी आपण पाहताय. ओमसाई पाळणापाडा या संघाकडे थोडीशी स्थिती डाळमळीत झाली आणि जिथून अगदी आपण पाहताय लगातार 2 चेंडूंमध्ये 2 विकेट गेले. आता विकेट हॅट्रिकची संधी इथे निर्माण झाली. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओडीआय क्रिकेटमध्ये जर सर्वात आधी विकेट हॅट्रिक कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर त्याचं नाव आहे पाकिस्तानचा तेज तर्रार गोलंदाज जलालुद्दीन, ज्याने अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळत असताना 1982 रोजी हा कारनामा करून दाखवला होता. तदनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये जर सर्वात आधी विकेट हॅट्रिक कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर 2 ऑगस्ट 1879 रोजी हा कारनामा झाला. ॲलेट कॅरी या गोलंदाजाने मात्र हा प्रथमता कारनामा केला आणि हा पहिला गोलंदाज ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 विकेट सुद्धा आहेत. जर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात आधी विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार लेजंड गोलंदाज ब्रेटली याचं नाव अगदी समोर आलंय. पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु अपीलमध्ये जास्त उत्साह आहे, आत्मविश्वास हलकासा कमी. चांगली गोलंदाजी. हार्दिक अगदी आपण पाहू शकाल विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याची मानसिकता अतिशय सुरेख आहे. लागोपाठ 2 चेंडूंवर 2 विकेट मिळवल्या आणि तदनंतर तिसरा चेंडू सुद्धा योग्य त्या लाईनवर योग्य त्या लेंथवर. अगदी आपण पाहताय नव्याने बॅटर
आयविन या फलंदाजाला आपण पाहताय. पुन्हा एकदा लाऊड अपील आहे, परंतु बॅट अगदी खाली ब्रश झाले असं पंचांचं मत. पंच तटस्थ आहेत आतापर्यंत. 4 चेंडूंचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. काय जबरदस्त स्पेल. कालच्या दिवसामध्ये मनोजला आपण पाहिलं, पहिली मेडॉनवर फेकण्याचा मान मिळवला. तर इथून अगदी आपण पाहताय सुरुवातीच्याच या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवल्या आणि नंतर लगातारचे 2 चेंडू डॉट गेले. चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्पा, योग्य ते नियंत्रण आणि योग्य त्या नियंत्रणावर योग्य ती गोलंदाजी. पावलांमध्ये हलकासा बिघाड होत असताना इथून अगदी आपण पाहताय पहिली धाव अजून सुद्धा शोधतायत नव्याला फलंदाज आयविन याला अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने खेळी करत असताना. तर एक एंडने अगदी संतोष उभा आहे. हार्दिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. थोडासा रनअप मध्ये पावलांमध्ये हा सहजासहजी अगदी आपण पाहताय बिघाड होत असताना कॉन्सन्ट्रेट हलकसं लॅप होतोय फलंदाजाचं. त्या दिशेने अगदी आपण पाहताय एक चांगली ग्रीप बनवावी लागेल आणि चांगल्या लेंथवर पुन्हा एकदा काम करावं लागेल. हार्दिक याला आतापर्यंत खामोश ठेवलंय. एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रामुख्यकरण देत असताना हार्दिक मैदानाच्या दिशेने एक चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिली धाव अगदी बॅटच्या साहाय्याने मिळते. सॉफ्ट हँडने खेळला, शॉर्ट कव्हर पण डिझन मध्ये अगदी हा फील्ड होत आहे. एक सिंगल धाव स्कोर कार्ड वर मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावफलक अगदी बोर्डवर आहे. 1 रन्स ऑन अ कार्ड. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर अनिलजी पाटील यांचा शुभ आगमन. आज त्यांच्या सुपुत्राचा सुद्धा वाढदिवस आणि त्यांना सुद्धा आपण देऊया वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आदरणीय रत्नाकरजी सावंत यांना सुद्धा आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर आणि आमचे तमाम आयोजक करते अगदी मुख्य व्यासपीठावर अगदी व्हॉलंटियरची भूमिका त्यांच्या माध्यमातून निभावली जाते समोरच्या दिशेने. परंतु काय षटक राहिलं याला म्हणतात अचूक टप्प्यावर योग्य ते नियंत्रण आणि योग्य त्या नियंत्रणाने ही कंजूस गोलंदाजी अप्रतिम. फक्त आणि फक्त 1 धावेंचं हे षटक राहिलं आणि ज्यामध्ये 2 महत्वाचे विकेट सुद्धा अगदी पाहायला मिळाले. अगदी पहिल्या चेंडूवर जर सर्वाधिक विकेट्स कुठल्या गोलंदाजाने घेतले असेल तर त्याचं नाव आहे वकार युनिस. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. जवळ त्याने 36 वेळा पहिल्या चेंडूवर फलंदाजांना बाद केलंय. आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा रेकॉर्ड अगदी पाहायला मिळतोय. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय सर्वाधिक डॉट बॉल जर कुठल्या गोलंदाजाने फेकले असेल तर त्याचं नाव आहे मुथय्या मुरलीधरन, ज्याने आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये 44,094 चेंडू फेकलेत आणि ज्यामध्ये 1,794 षटकं ही त्याने मेडन हाताळलेत. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर मेडन ओव्हरच्या दिशेने आपण वाटचाल करू तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर फेकण्याचा मान जो मिळवला साऊथ आफ्रिकेचा एक लेजंड गोलंदाज शॉन पोलाक याच्या नावावर हा रेकॉर्ड, ज्याने वयाच्या अगदी कारकिर्दीमध्ये 313 वेळा मेडन षटकं फेकलेत, हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. म्हणूनच हे सर्व रेकॉर्ड आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि जर आपण थोडंसं पलटलो लेदर क्रिकेटपासून टेनिस क्रिकेटमध्ये तर प्रामुख्याने मेडन ओव्हर या सहजासहजी जाताना पाहायला मिळत नाही. परंतु जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा गोलंदाजाची गुणवत्ता ही नेहमीच आपल्याला प्रदर्शित होताना पाहायला मिळते. 1 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. पहिल्या षटकाचा खेळ अगदी समाप्त झालाय. पॉवर प्ले मध्ये ही पॉवरफुल गोलंदाजी ठरले. आता या सेकंड स्पेल मध्ये पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर मिस्टर दर्पण या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. अगदी पंचांचा इशारा, पंचांचा एक हात झालाय समांतर 9च्या रूपाने ही धाव स्कोर कार्ड वर मिळेल. अगदी लाईन बिलॉंग टू द अंपायर. पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. इथून अगदी आपण पाहताय 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला गेलाय. सो आपल्याला तो मान्य करावा लागेल. यस, चेक केलं जात आहे. आता इथून ही लाईन चेक केली जाईल. पुन्हा एकदा बिझी होत असताना आमचे प्रशांत भगत अगदी आपण पाहताय. यस, नोचा इशारा आहे. चला प्लीज मॅच ऑन करा. तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. जर चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही चॅलेंज करू शकता. यस, थँक्यू. चला चेक केलं जाईल. या ठिकाणी थर्ड अंपायर पुन्हा एकदा बिझी होताना अगदी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत भगत आमचे डिजिटल ऑपरेटर. चेक केलं जाईल अमित. आता इथून काय असेल ते डिसिजन अगदी आपल्यापर्यंत पंचांनी तर ऑफिशियली 9चा इशारा दिलाय. सो यस, डिसिजन या ठिकाणी अगदी रिव्हर्स केलं जात आहे. वाईटचा इशारा
अगदी इथून दर्शवला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक संघाला मी विनंती करेन की आपल्याकडे एक रिव्ह्यू आहे. जर पंचांच्या मताशी आपण सॅटिस्फाय नसाल तर तो रिव्ह्यू आपण स्वीकारा, परंतु कुठल्याही पद्धतीची विनवणी आपण पंचांकडे करू नका, ही नम्रतेची विनंती. या सर्व गोष्टी आपण ज्ञात करा. इथून वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 2 धावा या स्कोर कार्डवर. यावेळी चांगली लाईन, परंतु लाईन बिलॉंग टू द अंपायर. इथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, कारण की अगदी ज्या 2 गोष्टी तपासल्या गेल्या पंचांच्या माध्यमातून. पहिली रिलीज ऑफ डिलिव्हरी थोडीशी आउट ऑफ होती आणि तदनंतर फलंदाज शफल झाले नव्हते. या दोन्ही गोष्टी अगदी पाहिल्या गेल्या आणि तदनंतर हा एक चांगला निर्णय अगदी आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव, 3 अंकांवर हे स्कोर कार्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये एन मुवमेंटला हवेचा झोत एवढा प्रचंड आहे ना त्या दिशेने की एकंदरीत वाटलं की लॉंग ऑफला चेंडू जाईल, परंतु अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये पडलाय. इथून या 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 5 रन्स ऑन अ कार्ड, 5 या अंकांवर ही धाव संख्या. अनिलजी पाटील अगदी मुख्य व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्याच नावाने अगदी कामन बॉईज, कामन हा संघ आपण पाहताय. 5141 चे प्रोप्रायटर. इथून धावा घेण्याचा प्रयत्न, पाळणापाडा हा संघ अगदी थोडासा स्ट्रगल करतोय. थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चांगलं क्रिकेट हाताळलं, खूप महत्वाची भूमिका, परंतु पुन्हा एकदा फटका थोडासा हवेमध्ये. मिसटायमिंग स्ट्रोक आहे, तेवढा फोर्स पाहायला मिळत नाही, कारण की जास्तीत जास्त जोराने मारण्याचा प्रयत्न होतोय. इंटू द गॅप मध्ये जर खेळलं तर त्याचं बेनिफिट हे अगदी पाहायला मिळेल. म्हणून क्रिकेटचं आपण शेवटचं अक्षर म्हणतो ना, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टायमिंग. या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. योग्य ते टेक्निक तुम्हाला चांगली पोषकता देऊ शकतो, योग्य ते टायमिंग तुम्हाला चांगले धावा देऊ शकतात. शहरापासून खूप लांब आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा या ओव्हरमध्ये हा जास्तीत जास्त येत असताना दडपण, थोडंसं दडपण ठेवत असताना मैदानाच्या दिशेने, कारण की गेम प्लॅन परिपूर्ण स्थित आहे की अवाक्याच्या बाहेर टाकले जातील, म्हणून इथून तुम्हाला संधी स्वतः निर्माण करावी लागेल. प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये, म्हणून प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला रेडी राहणं, सुसज्जित राहणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवणं क्रिकेटच्या पटलावर आसान नाहीये. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. बॅकलिपचा उपयोग केलाय, खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा उपयोग. मिड ऑफ क्षेत्रात चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल, सिंगलच्या मदतीने 8 रन्स ऑन अ कार्ड, 8 ही अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची अगदी आपण पाहू शकाल. सुरुवात 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. आतापर्यंत स्कोर कार्ड 8 रन्स ऑन अ कार्ड, 8 ही अंकांवर. जवळजवळ अगदी आपण पाहताय आफ्टरनून सेशनला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. एक चांगलं क्रिकेट आज कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. याच विभागातील बरेच संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना. फटका पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक. आता फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी. गुड कॉट अँड बॉल. विकेटचं इथे होईल पतन. ऑलरेडी धावा येत नाहीये. धावेंच्या बाबतीमध्ये थोडासा सन्नाटा. जिथे पार्टनरशिप ब्रेक होत होती तिथे पुन्हा एकदा मिळाले ठेस. विकेटचं झालं इथे पतन. फलंदाज बाद. संगीतमय वातावरण महेंद्रच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये थोडासा विद्युत पुरवठा हा खंडित होता, परंतु आयोजकांचं कौतुक व्यक्त करावं लागेल. आज कंटिन्युअसली हे समालोचन आणि त्यानंतर सुंदर अशी वाजंत्री आमचे डीजे महेंद्रच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. या धावपळीच्या आयुष्यामध्ये माणूस कुठेतरी हरपला आहे, म्हणून संगीत हे एकमेव साधन आहे ज्याने नेहमीच आनंदित होत असतो. म्हणूनच आज आपण पाहू शकाल की भारतामध्ये शनिवार 3 मे 1913 तो दिवस उजाडला आणि पहिला चित्रपट हा लागला गेला. आणि हा चित्रपट आणणारा दुसरा तिसरा कुठला माणूस नसून तो होता मराठी माणूस, ज्याचं नाव होतं दादासाहेब फाळके. आणि ज्याने मात्र हरिश्चंद्राची फॅक्टरी हा पहिला चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित केला आणि जिथून आज सर्वोत्तम पुरस्कार त्यांच्याच नावाने दिला जातोय सिनेसृष्टीमध्ये. म्हणून मराठी माणूस अगदी कमी लेखून चालायचं नाहीये. ज्यांच्या पराक्रमाने या महाराष्ट्र भूमी पावन झाली ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आज 394 वर्ष या स्वराज्याला अगदी अधोरेखित झाले आणि या 394 वर्षामध्ये खूप काही घटित झालं. महाराजांचे मावळे मुठभर होते, परंतु त्यांचे पराक्रम हे अगदी आकाशाला सुद्धा लाजवतील त्या पद्धतीने होते. म्हणून जे आहे
ते आपण पाहू शकाल ते विसरून चालायचं नाही, म्हणून जी संस्कृती आहे त्याचं जतन करणं, त्याचा ठेवा आणि त्याची परंपरा आपल्याला चालवायची आहे. म्हणूनच अगदी आपण पाहताय ना की सोशल मीडियाचा जमाना जरी असला तरी सुद्धा जी आपली संस्कृती आहे ती विसरून चालायची नाही आहे. म्हणून या संस्कृतीचं जतन करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि अगदी आपण पाहताय आज महाराष्ट्र जरी सुद्धा एक प्रगतशील असलं तरी सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही संस्कृती जोपासली जाते आणि विशेष करून आपल्या ग्रामीण विभागामध्ये. म्हणून ग्रामीण विभाग खूप महत्त्वाचा अंगीभूत आहे. आणि अगदी आपण पाहत आहे की त्याच दिशेने आज रामनवमीचा एक सण सुद्धा आहे आणि तो सण सुद्धा मोठ्या उत्साहाने अगदी साजरा केला जातोय. जरी सुद्धा रंग रूप वेशभाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच या भारताने तमाम जगाला दिलाय. म्हणूनच 1618 प्रकारच्या बोलीभाषा, 6400 पद्धतीच्या जाती, 6 धर्म, 6 पारंपरिक गट आणि 29 मोठे असे उत्सव, असा एक देश मेरा भारत महान असं आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत. इथे अगदी आपण पाहताय 2 षटकांचा खेळ अगदी झालाय समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चर्चा चालू राहील. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने केली जाते. आपण सुद्धा घेऊया एक सुंदर असं गीत. स्कोर कार्ड 2 षटकांचा खेळ अगदी झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं फक्त आणि फक्त 1 धाव होती ज्यामध्ये 2 विकेट. तर दुसऱ्या षटकामध्ये दर्पण अतिरिक्त धावा खूप मोठ्या प्रमाणात दिल्या होत्या परंतु एक चांगली गोलंदाजी मेंटेन केली आणि 8 धाब्यांचं ते षटक राहिलं. 9 धावा या स्कोर कार्डवर. चला थोडीशी घाई करा प्लीज, जास्त वेळ वाया घालू नका ही विनंती करतोय. वेळ आपण वाचवायचा आहे कारण की आजचा दिवस वेळेला खूप महत्त्व असेल. इव्हिनिंग सेशनमध्ये तो वेळ खूप मायने ठरणार आहे कारण की आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल आणि फायनलचे सामने हे सुद्धा पाहायला मिळतील. इथून 9 धावा. आता ट्रॅक थोडासा चेंज करावा लागेल, मानसिकता थोडीशी बदलावी लागेल ओमसाई पाळणापाडा या संघाला कारण की धावसंख्या हळूवारपणे अगदी कमी झाले. ती वाढवची असेल तर इथून प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावे लागतील. या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर चिराग या गोलंदाजाला आपण पाहताय. आउटसाइड ऑफ आहे. विरलजी नायर दर्शवतात पंचांचे दोन्ही आज झाले समांतर. 1 धाव अवांतरच्या रूपाने आणि 1 अविंदरच्या रूपाने. धावसंख्या 3 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय. एक चांगली सुरुवात जर झाली असती ना तर तिथून एक कॉन्फिडन्स लेवल वाढला असता परंतु सुरुवातीपासूनच विकेट गेली. तो हलकासा दबाव होता आणि आतापर्यंत पाटील 5-1-4-1 हा संघ योग्य त्या पद्धतीने अगदी गोलंदाजी हाताळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळण्याचा हा मनसुबा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. शॉट फाईन लेग रीजनमध्ये एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमाने 1 धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एकेरीच्या साह्याने 11 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. थोडासा ट्रॅक चेंज करावा लागेल, थोडीशी गती वाढवावी लागेल. म्हणायचं झालं तर गाडी अजून सुद्धा सेकंड गिअरवर आहे. इथून टॉप गिअर टाकावं लागणार आहे. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सेफे स्टँड आहेत यष्टीरक्षकाचे त्या दिशेने. एक चांगला झेल झालाय परिवर्तित. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. कुठलाही फलंदाज तग लावून ठेवण्याकरिता प्रयत्न करत नाहीये आणि त्या दिशेने मोठे फटके जेव्हा जेव्हा खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालाय ना तो प्रयत्न फसलाय. विकेटचं झालंय ते पतन. फलंदाज बाद. गिरने से तुझे बचा रहा हूँ, सब मुझे भाव दे रही फिर भी सबको बता रहा हूँ. तेरे बारे में सबको अच्छी बातें बता रहा हूँ. तेरे लिए मम्मी डैडी को मैं घर पे मना रहा हूँ. वजन मेरी थोड़ी घटा रहा हूँ. तुझे लीन बॉडी पसंद है, मैं हेल्दी खाने चबा रहा हूँ. नेक्स्ट मॅच ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी आणि गजानन स्मृती सावंतपाडा या दोन्ही संघाचे कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. टॉस केला जाईल. 11 या अंकांवर हे धावफलक. 11 रन्स ऑन अ कार्ड. विकेट मिळाले. 9व्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. निवृत्ती या फलंदाजाला अगदी आपण पाहताय.
एक चांगला फटका अगदी आपण पाहू शकाल कव्हरच्या रिझनमध्ये खेळला गेलाय आणि जिथे या 2 धावा निवृत्तीच्या बॅटमधनं पाहायला मिळतील. या 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी 13 या अंकांवर. धावेची पोषकता त्या पद्धतीने पाहायला मिळाला. प्रयत्न तर करतायत फलंदाज, परंतु अगदी थोडीशी टेक्निक त्या पद्धतीने नाही आहे की धावा येतील, परंतु धावा मिळतात सिंगल डबलच्या साह्याने. त्याचं स्वागत करतील पाळणापाडा हा संघ. आकुडाप्याचे लेंथ ऑन द राईज खेळण्याचा झाला प्रयत्न. पोझिशन खूप महत्वाची होती या स्ट्रोक करिता. बॅकफुटला सुसज्जित तर होते, परंतु चेंडूपर्यंत गेले नाही आणि चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेला. निर्धाव डॉट बॉलची सांगता. आता इथून 13 धावा या स्कोर कार्डवर आहेत. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अगदी झालाय समाप्त आणि एक चांगल्या कंट्रोलयुक्त गोलंदाजीने पाटील 5-1-4-1 हा संघ अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने अगदी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, लगातार हा दुसरा डॉट बॉल. नव्याने आलेला फलंदाज निवृत्ती 2 धावा तर आल्यात बॅटमधनं, परंतु तदनंतर हलकंसं स्ट्रगल झालं. दोन्ही चेंडू डॉट. शेवटचा अंतिम चेंडू. धावफलक जाग्यावर स्थिर, जाग्यावर स्तब्ध. 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीची लाईन आहे. अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले आणि तदनंतर आपण पाहू शकाल एक लिगल डिलिव्हरी, परंतु चॅलेंज केले या पंचांच्या निर्णयावर फलंदाजी करणाऱ्या संघाने. सो इथून चेक केलं जाईल. प्रशांत अगदी बघत पुन्हा एकदा त्या ठिकाणी बिझी मूडमध्ये डीबीएन लाईव्ह नेटवर्क अगदी आपण पाहत आहे. गाईडलाईन तर खूप महत्वाची होती. रीच वाईट त्या ठिकाणी अगदी आपण पाहत आहे. चेक केला जाईल काय निर्णय असेल. इट्स अ फेअर बॉल. सो जो निर्णय दिलाय तोच मान्य करावं लागेल. सो इथून फलंदाजी करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू आहे तो सुद्धा झालाय लॉर्ड्स, म्हणजेच यानंतर जो ऑफिशियली निर्णय असेल तोच मान्य करावा लागेल. 3 षटकांचा खेळ अगदी झालाय समाप्त. 13 या अंकांवर अगदी आपण पाहत आहे. म्हणायचं झालं तर गाडी पटरीवरून परिपूर्ण खाली उतरले. सुरुवातीपासून धक्के मिळाले, त्या धक्क्यातून सावरता आलं नाही आणि आतापर्यंत धावा शोधतायत फलंदाज. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी हार्दिकने केली. दर्पणने अगदी आपण पाहत आहे. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा दिल्या, परंतु महत्वाचं काय तर कन्सिस्टंटली विकेट गेल्यात ना, त्यामुळेच नव्याने आलेल्या फलंदाजाला खेळपट्टी थोडीशी अवघड जाते. कारण की सिमेंट कॉन्क्रिटीकरण पीच जेव्हा जेव्हा असेल ना, तेव्हा तुम्हाला एक रेडी राहावं लागतं. चेंडू पडल्यानंतर कधी स्किड होईल, कधी अतिरिक्त बाउन्स होईल, म्हणून या सर्व गोष्टीकरिता ॲज अ बॅटर तुम्हाला रेडी राहणं, सुसज्जित राहणं खूप महत्वाची भूमिका आहे. आता इथून शेवटचा अंतिम स्पेल आहे. या शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर महेंद्र या गोलंदाजाला आणले. पहिला चेंडू अतिरिक्त धाव या ठिकाणी पुन्हा एकदा मिळेल वाईटच्या रूपाने. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल. 14 या अंकांवर हे धावफलक. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज अगदी आपण पाहत आहे. यावेळेस चांगली लाईन पहा. या अगोदर एक रिव्ह्यू होता तो आपण गमावला, म्हणजे आता जो ऑफिशियली निर्णय आहे त्यावर तुम्हाला मान्यता द्यावी लागेल. एक चांगली लाईन अगदी पाहायला मिळते. लिव्ह केलं या चेंडूला. आता पहा वेळ जास्त नाहीये, परंतु लेफ्ट करण्याचा सिलसिला जारी आहे. बॅट फिरवावीच लागेल कारण की धावा त्या पद्धतीने नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अमितच्या माध्यमातून क्विक ऍक्शन्स अगदी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु अतिरिक्तच्या स्वरूपाने आता धावा जॉईन झाल्यात. या 2 धावा स्कोर कार्डवर मिळत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. या स्पर्धेकरिता खूप महत्वाचं अगदी योगदान आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांनी दिले. थोड्याच वेळामध्ये त्यांची सुद्धा नावं ही आपल्यापर्यंत पोहोचवली जातील. कारण की आयोजन आणि नियोजन म्हणायचं झालं तर अगदी त्या पाठीराखे खूप महत्वाचे आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता त्यांचा एक पाठीचा हातभार या स्पर्धेकरिता आहे आणि त्यांचं सुद्धा योगदान विसरून चालायचं नाही. कारण की आयुष्यात सर्व सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणूनच ती भूमिका अगदी त्या आयोजकांना त्या पाठीराख्याने दिली आणि त्या सर्वांचंच कौतुक असेल. 18 या अंकांवर ही धाव संख्या. आता इथून 3 चेंडू शिल्लक असतील. जास्त वेळ नाहीये. आता इथून काहीतरी चमकी करून दाखवावे लागेल या 3 चेंडूंवर, अन्यथा या सामन्यामध्ये पाटील 5-1-4-1 हा संघ अगदी आपण पाहताय ना की पकड निर्माण करण्याचं काम केलंय.
गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा गोलंदाज खोलवर लेंथ होती, समोरच्या दिशेने खोदून काढण्याचा प्रयत्न फसलाय. लॉंग ऑफ मध्ये एक सोपा आणि सहज झेल. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. 18 या अंकांवर आणखी एक धक्का. विकेटचं इथे झालंय पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. प्रयत्न तर होता धावसंख्या करण्याचा, परंतु तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाहीये. या इनिंगमध्ये एक गोष्ट चेक करण्यासारखी आहे की एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. ही थोडीशी सबब कुठेतरी चिंतेजनक आहे, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये एकही चौकार, एकही षटकार हे आतापर्यंत थोडंसं समजण्यापलीकडे. परंतु एक चांगली गोलंदाजी झाली, म्हणजेच धार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. नेहमीच फलंदाज तुमच्या संघाकरिता धाबा बनवतील, परंतु गोलंदाज हे नक्कीच तुम्हाला एखादी स्पर्धा यशस्वीरित्याने विजयी करून देऊ शकतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, 1983चा वर्ल्ड कप भारत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. परंतु कपिल देव यांनी नेतृत्व केलं, परंतु त्या अगोदर काय गोलंदाजी राहिली. बलविंदर संधू असतील, लिटिल मास्टर्स सुनील गावस्करची फलंदाजी, मोहिंदर अंबरनाथ यांनी सेमीफायनल आणि फायनलमध्ये खेळलेले ते नॉक, आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकाल की तिथून एक ओळख निर्माण झाली. आणि जेव्हा मात्र विनिंग मुवमेंट आला तेव्हा कपिल देव याने सुद्धा एक उद्गार काढले होते की माझ्या गोलंदाजाने मात्र ही ट्रॉफी उचलण्याकरिता खूप विशेष सहकार्य केलं. म्हणून बॉलर्स विन द टुर्नामेंट हे हॅशटॅग नेहमीच पाहायला मिळत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे झालाय समाप्त, आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक 19 या अंकांवर ही धावसंख्या हा आहे दुसरा सर्वाधिक कमी धावसंख्या या स्पर्धेतील. म्हणजेच विजयी होण्याकरिता 20 धाब्यांचं लक्ष हे समोर असेल, कारण की समोरच्या संघामध्ये सुद्धा ताकद आहे. हार्दिक सारखा, दर्पण सारखा, त्यानंतर अमीर सारखा एक अष्टपैलू अनुभवी खेळाडू या संघामध्ये आपली पाहायला मिळेल. म्हणजेच धावा त्या पद्धतीने होताना पाहायला मिळाला नाही. अगदी मंद मंद पावलांनी अगदी आपण पाहू शकाल एक गोड व्यक्तिमत्व प्रवीणजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होतंय. येस, प्रवीणजी पाटील हे सुद्धा अगदी खेळताना पाहायला मिळेल. आणि आज पाठीराखे म्हणून आपण पाहू शकाल अनिलजी पाटील. पाटील 5141 चे प्रोप्रायटर. या स्पर्धेकरिता विशेष सहकार्य हे त्यांच्या माध्यमातून सुद्धा लाभलंय, आणि अगदी आज आपण पाहू शकाल पॅकर्सची भूमिका ही त्यांच्या माध्यमातून निभावली जाते, आणि ते आज अगदी पाठराखण करत असताना. चला, ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी आणि गजानन स्मृती सावंतपाडा दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. सो मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय रत्नाकरजी सावंत साहेब की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. या रत्नाकरजी सावंत यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एके ठिकाणी ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी आणि गजानन स्मृती सावंतपाडा. हेड असं कॉल आणि हेड असाच कॉल आलेला आहे. सो टॉस 1 झाले तर ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी. त्या अगोदर आपण जे सॉफ्ट ड्रिंक आहे ते देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. आज अनिलजी पाटील यांचे सुपुत्र अक्षय यांचा आज वाढदिवस, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मात्र ही सॉफ्ट ड्रिंक सर्वांसोबत शेअर करा आणि एन्जॉय करा या क्रिकेटच्या मॅचला. आणि तेच अक्षय अगदी आपण पाहताय त्यांच्या शुभ हस्ते दिले जाते ही आपण हे सॉफ्ट ड्रिंक या गरमीच्या उन्हाळ्याच्या या झळाळीमध्ये अगदी एन्जॉय करा. सो टॉस 1 झाले. अजित बाबू, निर्णय काय असेल? बॅटिंग. चांगला परफॉर्मन्स झाला होता पहिल्या दिवसामध्ये, परंतु थोडेसे आपण कमी पडलात. आजच्या दिवसामध्ये हा परफॉर्मन्स कंटिन्युअसली राहील? हो, नक्कीच राहील. काय चुक्या होत आहेत यंदाच्या पर्वामध्ये ज्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल? होत्या त्या चुका, आता काय बोलू. आणि त्या चुक्यांवर आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवा. कितपर्यंत टार्गेट असेल समोरच्या संघाला रोखण्याचा? 40 किंवा 50. जे आयोजक करते आहे त्यापैकी तुझा सुद्धा मित्र आहे आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण सोबत सुद्धा खेळताय, कसं कौतुक व्यक्त करशील त्याचं? कौतुक केला तितका चांगला आहे त्याचा. तो प्लेअर आहे का मला तो पुढे नेतो, त्याचा मी विचार करतो का तो मला आद्या पुढे नेवा. आणि अजून तू पुढे जा, त्याकरिता तुझी मेहनत खूप महत्त्वाची असेल. या दिन सदिच्छा माझ्याकडनं. जर टॉस जिंकला असता तर आपण निर्णय काय घेतला असता?
फिल्डिंग आज कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण खेळताय आणि एक चांगलं क्रिकेट हाताळलं जाते. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये सहभागी होताना? चांगलं आयोजन आहे, चांगलं वाटतं खेळताना. आणि काय मानसिकता असेल? समोरचा संघ सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाला काय म्हणशील जर परफॉर्मन्स चांगला द्यायचा असेल तर? सर्व चांगले खेळा बस. चांगले केला आणि योग्य त्या पद्धतीने केला, याकरिता देईन शुभेच्छा. सो टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. अगदी ज्ञानेश्वर स्मृती चिंचोडी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथमतः निर्णय घेतलाय अजित बाबू याने की आम्ही गोलंदाजी करू. आज रंगत वाढणार आहे. आज कॉमन क्रिकेट असोसिएशनचं हे पॅनल आपण पाहू शकाल आणि इव्हिनिंग सेशनमध्ये सुद्धा जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना, या स्पर्धेची जी उत्कंठा आहे ती शिगेला पोहोचताना पाहायला मिळेल. चर्चा चालू राहील. या आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा हलकासा फेरबदलाव करतो. या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई यांचा गोड आवाज ऑन गेम मॅच करिता. थँक्यू सो मच कॅमेरामॅन DBN लाईव्ह नेटवर्क. या पण जो वाढदिवस आहे आज अक्षय पाटील यांचा, अनिलजी पाटील यांचे अगदी आपण पाहू शकाल सुपुत्र आहेत आणि त्यांचा बर्थडे केक कटिंगचा अगदी आपण पाहू शकाल हा सोहळा. हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊ. वाढदिवसाच्या देवी आपण शुभेच्छा, लक्ष लक्ष शुभेच्छा असतील आणि अक्षयाचं आयुष्य शतायुषी हो याच आपण देऊया पुन्हा एकदा सदिच्छा. बर्थडे केक अगदी त्या ठिकाणी केला जातोय कटिंग. थँक्यू सो मच. डिझबान मॅच ऑन करायचं आहे. या आपण ऐकूयात विजयजी भोई यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच आदेश पाटील. आपण पाहतो मॅच क्रमांक 3. फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र डिग्री आपण पाहिला. ह्याची देही ह्याची डोळा क्रिकेटच्या या सोनेरी पडद्यावरती आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट कोल्डी टीमनं ठेवला आहे आई गावदेवी चषकाचा हा भव्य दिव्य क्रिकेटचा विद्यमान सोहळा. आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर मग अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील मॅच क्रमांक पहिल्या सत्रातील आपण पाहतोय 3. फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय आणि या फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग एक लो स्कोरिंग स्कोर मात्र निश्चितच पाहायला मिळालाय धाव फलकावरती. पहिला बॉल डाव्या एसटीच्या बाहेर वाईट गोलंदाज आपण पाहतोय आयविन आपल्याला पाहायला मिळतोय. तर ऋषभ अँड प्रवीण, आयविन नायर, तेज तरार हा पहिला बॉल टाकला होता परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. वाईट बॉल. पुढील बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग हवाई हल्ला केलाय, चेंडू निघून गेलाय. लॉंगांच्या पलीकडे 6 धावांनी करता आलाय षटकार. यावेळेस अजून एक चौकार येतोय. बॅक टू बॅक हे मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद थँक्यू सो मच. आयुष्य शून्य झालं तरी घाबरू नका. त्या शून्यापुढे किती आकडे तुम्हाला लिहायचे आहेत ही ताकद ती जिद्द मनामध्ये ठेवा. मी हे करू शकतो. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ती जिद्द ती चिकाटी गोलंदाज आयविनकडे पाहायला मिळत नाहीये. कारण शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू मात्र हाताळले जातात. त्याच्यावरती मात्र ऋषभ चांगले बॅटिंग करतोय. यावेळेस हा वाईट बॉल. 1 बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेले. पुन्हा जर अशा प्रकारचा जर बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला तर त्याच्यावरती देखील दंडात्मक कारवाई केली जाईल. कारण क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर मग जे निर्णय आहेत ना ते खूप चांगले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू थोडासा मागे ठेवला होता.
आणि तिथून मात्र थोडासा हलकासा बाहेर निघणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ही लेंथ खूप चांगली होती. अशा प्रकारची जर लेंथ कंटिन्यू ठेवली तर मग थोडीशी अडचण मात्र बॅटरला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस स्लोवर पद्धतीचा बॉल ऑन साईडला वलवला. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. प्रवीण डेल होते अगदी डेंजर झोन मध्ये धावण्याचं काम त्यांनी मात्र या ठिकाणी केलंय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2ने मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली 14 या आकड्यावरती. आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. आयविन नॅडरचा हा पुढील बॉल. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला फटका पोचलाय. क्षेत्ररक्षक आहे पकडतोय झेल आणि समाप्त झालाय. ऋषभ या बॅटरचा खेळ, परंतु ऋषभनं चांगला गुड स्टार्ट या ठिकाणी करून दिलाय. कारण लो स्कोरिंग सामना आहे. कधी कधी लो स्कोरिंग सामने देखील खूप रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतात. परंतु त्याच्याकरता दोन्ही बाजूने डाव जो आहे ना तो समान डाव जर खेळला गेला तर मग तशा पद्धतीचं सिच्युएशन आपल्याला जरूर पाहायला मिळते या क्रिकेटच्या पटलावरती. इथून मात्र आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 19 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग सामना आहे. एकतर्फी मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर मग बॉलिंगमध्ये वर्चस्व दाखवलं. कमी धावसंख्येवरती रोखलं गेलं. उमसाई स्पोर्ट पालनाबाडा टीमला स्वीटचा फटका या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडेसे पुढे आले होते आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग योगेश देखील बाद झालेत. चिंचोटी ते नागळे निश्चितच एक चांगली संकल्पना आखली गेली. मग शाहिदभाई अन्सारी असतील, त्याच्यानंतर रजतजी पाटील असतील, सचिनजी घाग, नितीनजी म्हात्रे, अंकितजी पाटील, देवेंद्रजी भुसकर आणि जतीनजी माळी या सर्वांनी एकत्र येऊन एक चांगली संकल्पना तयार केली. चिंचोटी ते नागले कामन क्रिकेट असोसिएशन मात्र त्यांनी निर्माण केली आणि आता मात्र कामन ते नागले या परिसरामध्ये असलेले खेळाडू त्यांना एक प्लॅटफॉर्म त्यांनी मात्र निर्माण करून दिला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग शाहिदभाई अन्सारी जे कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत, तर अजयजी पाटील यांचा जर विचार केला तर मग अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सचिनजी घाग यांचा जर विचार केला या स्पर्धेचे आयोजक आहेत, नियोजक आहेत आणि त्याच्यानंतर कामन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नितीनजी म्हात्रे असतील, कामन क्रिकेट असोसिएशनचे मुख्य खजिनदार. त्याच्यानंतर अंकितजी पाटील यांचा विचार केला तर सचिव आहेत आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी भुसकर हे सल्लागार आहेत आणि जतीनजी माळी यांचा जर विचार केला तर मग सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांनी मात्र एकत्र येऊन कामन क्रिकेट असोसिएशन कशा पद्धतीने चांगले होईल आणि आपल्या असोसिएशनचं नाव कशा पद्धतीने उंचावरती येईल याचं मात्र सुंदर आयोजन सातत्यानं ते करत असतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक धाव जी आहे ती कंप्लीट केली गेली. 2 घेतले का? एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 15 या आकड्यावरती. षटकात पुढील बॉल आडब्या बॅटनं चेंडूला हाफलीवर घेतले. चेंडू आपण पाहिला तर मग मिड विकेटला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निश्चितच पाहायला मिळाला होता. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली जाते ती 16च्या घरामध्ये. इथून अजूनही जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केला जाईल का? यास प्रयत्न तर तेच या ठिकाणी केले होते, परंतु प्रयत्नांना अपयश या ठिकाणी आलंय आणि झेलच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग प्रवीण पाटील हा बॅटर मात्र बाद होतोय.
4 धावांची आवश्यकता आहे. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त काय टिकत नाही. टाईम आलं का सर्व काही आटपावं लागतं. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टीम आपण पाहिली 5-1-4-1 टीमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स भरपूर आहे. कारण अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यावरती जो वर्चस्व निर्माण केलंय ना तो खूप चांगला पाहायला मिळतो. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? यस, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल यात काही शंका नाहीये. कदाचित तिसरी पूर्ण होईल का? परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणखी एक फलंदाज मात्र बाद होत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग भूपेश रनआउटच्या सुरुवातीमध्ये बाद झालेत. आता मात्र डेंजरस बॅट्समन मिस्टर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गरज आहे ती फक्त म्हणजेच 2. ज्यावेळेस आपण पाहतोय लो स्कोरिंग सामने असतात त्याच्यानंतर मग बॅटिंग लाईफलाईन मध्ये पाहिलं तर मग खालून सुरुवात केली जाते. जे मधल्या फळीचे खेळाडू असतात त्यांना मात्र प्राधान्य दिलं जातं. आता मात्र अभिषेक याच्यावरती मात्र विश्वास दर्शवलाय. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तेज तरार बॉल होता हा वाईट, परंतु रनआउट आहे की नाही आउटफील्ड अंपायरच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय मात्र पोहोचवला गेलाय. अतिघाई संकटामध्ये नाही, सामना फिनिश करायचा होता या ठिकाणी हार्दिकला. पाहूया मात्र काय घडले काय बिघडले. हार्दिकने तर मात्र रस्ता पकडला डगआउटचा, म्हणजेच या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असणार आहे. हार्दिक मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आता मात्र इथून अजूनही एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरिता. दर्पण आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये, दुसरं काही नाही. यानंतर आणखी एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्फोट चिंचोटी आणि गजानन स्मृती स्फोट सावंतपाडा या दोन संघामध्ये. यावेळेस आपण पाहिला तर बघ सुंदर फटका आहे. ऑफसाईडला एक सिंगल जी धाव हवी होती ती मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक मोठा विजय मात्र प्राप्त केला आहे. पाटील 5-1-4-1 या संघानं या नुकताच झालेल्या मॅच मध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग गोलंदाजीचा दर्जा खूप उल्लेखनीय राहिला या पहिल्या डावामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग बॅटिंग देखील खूप चांगली राहिली. पाटील 5-1-4-1 टीमची. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती रत्नाकरजी सावंत साहेब आहेत, त्यांचा मान सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान करण्याकरता आम्ही विनंती करतोय रामन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनजी घाग साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रत्नाकरजी सावंत साहेबांचा आपण सन्मान जो आहे तो करायचा आहे.